नवी मुंबईतील पत्रकार महापालिकेला लागले भेट. हे बघा पत्रकार असे खाली बसलेत. विषय क्रमांक हा जो 31 आहे घनकचऱ्याचा, त्या संदर्भामध्ये आता मी बोलले दुसरा नवीन जो आपला पालिकेने जमीन आणलाय जो नवीन प्रकरण हा सुरू होईल तो त्याच्यामध्ये महापौर निवासाची एसी नवीन बसवण्याच्या प्रस्तावाला आहे. मात्र स्थायी समितीचा आज पहिला दिवस आहे ह्या वर्षाचा, ह्या आर्थिक वर्षाचा. आणि इथे पहिलीच स्थायी समिती जिथे पत्रकारांना प्रवेश दिलेला गेला आहे आणि त्यावेळेस पत्रकारांसाठी इथे खुर्च्या नाहीये, तिथे प्रस्ताव वेळेवर मिळत नाहीत. अद्यापही पत्रकारांना काही गोष्टींपासून वंचित ठेवलं जाते. या सगळ्या विषयाला माझं अनुमोदन आहे. आपण जो आता विषय आणलेला आहे मुंबईतील घनकचरा प्रक्रिया प्रकल्प, आता जवळजवळ 48 लाखाचा प्रस्ताव आहे एसीचा, वातानुकूलित यंत्रणेचा. ज्या बंगल्याचा वापर फार कमी होतो तिथं 48 लाख रुपये खर्च होतो. आणि जिथं खरोखर पत्रकारांना बसायला दर आठवड्याला गरज पडते तिथं खुर्च्यांची कमी आहे. म्हणजे एका ठिकाणी लाखो रुपये खर्च होते आणि इथं एक 5-10 खुर्च्या गेल्या तर त्या लाखातून एका लाख रुपयाच्या मध्ये सगळ्यांचा प्रश्न मिटेल. पण 1 लाख रुपयामध्ये 20-25 खुर्च्या येऊ शकतात. पण त्या 1 लाख रुपयाला बजेटमध्ये कमी पडते. आणि ज्या ठिकाणी महापौर बंगला आहे त्या महापौर बंगल्यात महापौर सुद्धा राहत नाहीत, मात्र त्या ठिकाणी 48 कोटी खर्च का, असा सवाल आमचे पत्रकार विचारत आहेत.